मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानेश्वर वाकचौरे. मनातलं बोलू काही या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, नुकत्याच देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. जे मोदी सरकारला अपेक्षित होतं 400+ जागांचं त्यांचं टार्गेट होतं, ते पूर्ण झालं नाही. तरीही तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेवर आलंय. पुढच्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहे आणि एकूण हा राजकारणाचा माहोल देशात आणि राज्यामध्ये असताना गंगापूर तालुक्यातलं एक जुनं जाणतं व्यक्तिमत्व, पंचायत समितीचे माजी सभापतीपद ज्यांनी भूषवलंय असे एक अनुभवी आणि राजकीय अभ्यासक, विश्लेषक आणि चिकित्सक म्हणून समाज मान्यता ज्यांना लाभलेली आहे असे आमचे मित्र दादासाहेब पाटील तायडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नमस्कार. त्यांच्यासोबत आपण या राज्यातल्या आणि देशातल्या आणि एकूण राजकारणाबद्दल चर्चा करणार आहोत. तायडे पाटील, आपलं या मुलाखतीमध्ये मी मनापासून स्वागत करतो. नमस्कार, धन्यवाद. प्रथम लोकसभेच्या ज्या देशामध्ये निवडणुका झाल्या आणि मोदी सरकारने जे 400 पारचं टार्गेट गृहीत धरलं होतं, मात्र ते तिथपर्यंत जाऊ शकले नाही. याचं नेमकं विश्लेषण आपण काय कराल? काय नेमकं कुठं बिघडलंय गणित? मोदी सरकारच्या पाठीमागच्या 10 वर्षाच्या काळातला जो कारभार होता, त्या कारभाराबद्दल त्यांच्याकडून म्हणजे सत्ताधारी पक्षाकडून प्रेझेंटेशन नीट झालेलं नसावं एक, आणि विरोधक त्यांना ट्रोल करण्यात यशस्वी झाले हे दुसरं कारण. काही अंशी जी सत्ताधाऱ्यांची जी भाषणं होती लोकांना ती गुळगुळीतपणाची भाषणं, नेहमी तेच बोलणं असं लोकांना वाटलं. त्याच्यामुळे आणि अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर हा एक राजकारणाचा स्थायी भाव झालेला आहे. प्रस्थापिताच्या विरोधात जाण्याची जनतेचा एक मानसिकता झालेली. साधं गावचं राजकारण घ्या, एखादी ग्रामपंचायतचं तुम्ही सत्ता घ्या, आपोआप एक माणूस काही ना काही कारणाने नाराज होत असतो. अशा पद्धतीची नाराजी ती उमटलेली असावी. म्हणजे मोदी सरकार लोकांसमोर विकासाचं व्हिजन घेऊन जाण्यात कमी पडलंय असं आपण म्हणाल का? कामं त्यांनी खूप चांगली काही कामं अशी केली, आता आपल्याला वेळ थोडा आहे, परंतु त्यांनी कामं केली, नाही केली असं म्हणू शकत नाही आपण. चांगली कामं केलीत, परंतु त्यांचं प्रेझेंटेशन आणि आपण असं आता आम्ही आता थेट इथं बघताय तुम्ही, आम्ही फार शेतात राहतो. उदाहरणार्थ मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं क्युरिटी पिटिशन हे जे मॅटर आहे, हे मराठा तरुणांनाच माहीत नाही. 3% मराठा तरुणांना क्युरिटी पिटिशन कशाला म्हणतात, नेमकं काय मॅटर आहे हे माहीत नाहीये. म्हणजे आपली लोकशाही प्रगल्भ आहे असं जगात म्हटलं जातं, परंतु मला ती प्रगल्भ कशी म्हणावी हे मला नेहमी प्रश्न पडतो. अच्छा, म्हणजे अतिशय महत्त्वाच्या विषयावर तुम्ही या ठिकाणी तुमचं मत मांडलंय की लोकशाही प्रगल्भ असली पाहिजे, मात्र ती दिसत नाहीये. आणि त्यालाच लागून मला आपल्याला असं विचारायचं आहे की सांगतो तुम्हाला, माझा हा प्रश्न आहे त्याला लागून की मताची जी टक्केवारी आहे, म्हणजे 2014, 2019 आणि 2024ला ही उतरत्या क्रमानं म्हणजे ही टक्केवारी कमी झाली आहे. लोकांमध्ये विद्यमान राजकीय नेतृत्वाबद्दल रोष आहे का? सर्वच राजकीय नेतृत्वाबद्दल लोकांमध्ये रोष आहे. त्याचं कारण असं आहे, राजकारणामध्ये किंवा समाजातल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा एखादी अवस्था तयार होते, ती एका दिवसात उभी राहत नसते. हळूहळू ती प्रक्रिया सुरू असते. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण झालं, त्याला खालच्या दर्जाचं राजकारण म्हटलं गेलं. त्याला काय म्हटलं गेलं आपल्याला त्या खोलात जाण्याचं कारण नाहीये. मी स्वतः त्यावेळेला त्या घटनाक्रम एका घटनाक्रमाचा तुम्हाला उल्लेख करतो. 1991-92 साली महाराष्ट्र विधानसभेमध्ये शिवसेनेचे 54-55 आमदार होते. त्यावेळच्या पक्षांतरबंदी कायद्याच्या तरतुदी अशा होत्या, 1/3 म्हणजे 18-54 आमदार जर पक्षातून बाहेर निघाले तर ती फूट आहे असं गृहीत धरलं जायचं. मग ओढून ताणून 18 केले गेले. वास्तविक पाहता नंतरचा घटनाक्रम मी सांगतो. विधानसभेमध्ये मधुकरराव चौधरी, एक राजकारणातलं तपस्वी व्यक्तिमत्व असं विरोध त्यांना लावलं जातं, ते मधुकरराव चौधरी विधानसभेचे अध्यक्ष होते.
आणि मधुकरराव चौधरींनी शिवसेनेच्या त्या 18 आमदारांच्या गटाला मान्यता दिली. नंतर त्या 18 मधल्या परत 6 आमदारांनी आम्हाला वेगळा गट म्हणून मान्यता द्या, आम्हाला यांच्यासोबत जायचं नाहीये, आम्ही यांच्यासोबत नाहीये असं मग एक पत्र दिलं. परत त्या 6चा एक वेगळा गट झाला, म्हणजे त्याला पण मान्यता दिली. त्याला पण मान्यता दिली. आणि हे जे 12 होते ओबीसी नेते, भुजबळ साहेब त्यावेळेचे त्याच्यातले प्रमुख नेते होते समोरचे. मी कोणत्याही नेत्याचं नाव घेण्याचं टाळणार या मुलाखतीमध्ये. त्या याचा कर्तेकरी ते कोण होते ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्यांनी म्हणजे राजकारणातले सगळे संकेत, सगळे नीतिमूल्य पायदळी तोडवून त्यावेळेचं ते पक्षांतर झालं होतं. छगन भुजबळ साहेबांनी मग काँग्रेसमध्ये प्रवेश केला रीतसर. त्यावेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर होते नाईक साहेब, सुधाकरराव नाईक. आणि राहिलेला 6 जे आमदार राहिले तो वेगळा गट, तो राहिलेला जो उरलेला गट होता तो मूळच्या शिवसेनेत मग दाखल झाला. अशा पद्धतीने शिवसेनेचं विघटन करून शिवसेनेला त्यावेळेला शिवसेना पक्ष फोडण्यात आला. मनोहर जोशींचं त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद गेलं आणि मग गोपीनाथ मुंडे त्यावेळेला विरोधी पक्ष नेते झाले. अच्छा, म्हणजे आपला आक्षेप असा आहे की मागच्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी तोडफोड झाली आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जे काही निर्णय दिले याबद्दल समाज मनामध्ये प्रचंड रोष आहे. मात्र हे नव्यानं घडलेलं नाहीये असं आपलं म्हणणं आहे. 100% माझं म्हणणं आहे. हे यापूर्वी पण असं झालं. माझं असंही म्हणणं आहे की मॉब सायकॉलॉजी अशी असते, विसरभोळेपणा हा समाजाचा स्थायी भाव आहे. जास्त दिवस झाले त्या घटनेला, ती घटना रितसर सोयीस्कररित्या किंवा अनेक जनरेशन नवीन आले, या नवीन जनरेशनला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. त्या काळातल्या घडामोडी 1992च्या माझ्यासारख्या तर म्हणजे माझं पूर्ण करिअर बर्बाद झालं त्या घटनेमुळं. कारण आमचे इथले आमदार जे होते ते आमदार साहेब त्यावेळेला त्या पक्षांतरामध्ये इथले आमदारही निघून गेले. अच्छा, नाही, मग माझा प्रश्न असा असेल की भारतीय जनता पक्ष पार्टी विथ डिफरन्स असं जे मत मांडतो, त्या काळामध्ये घटनेची, कायद्याची तोडफोड मधुकरराव चौधरी सारख्या आदर्श नेतृत्वाकडून केल्या गेली. मग तोच किस्सा यांच्याकडून जर गिरवला जात असेल तर कुठेतरी त्या काळातले असतील किंवा त्या पक्षाचे असतील किंवा या पक्षाचे असतील, राजकीय नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का? हे तिथंच नाही थांबलं ना सर. ही घटना त्यावेळेची मी 1991-92ची घटनेचा उल्लेख केला. त्याच्यानंतर हे पक्षांतर झाले ना भारतात, महाराष्ट्रात. डायरेक्ट तुम्ही ह्या पक्षांतरावर येऊ नका ना. हे एकाच इतक्या म्हणजे 91 नंतर जस्ट 2023ला 22लाच घडलं असं नव्हे. त्याच्यानंतर हे पक्षांतर झाले. नारायण राणेंनी पक्ष सोडला, काँग्रेस आपलं शिवसेना, असंच घडलं त्यावेळेला. फक्त त्यावेळेला त्यांच्याकडून पुरेसे बहुमत म्हणजे पुरेसे आमदार संख्या न झाल्यामुळं त्यांनी बाहेर पडणाऱ्या आमदारांचे त्यांनी आमदारकीचे राजीनामे दिले सगळ्यांनी. नाही, ठीक आहे, म्हणजे अशा घटना अनेकदा जर घडल्या असतील तर आता जे झालंय याचं तुम्ही समर्थन करतात? मी समर्थन नाही करणार. त्यावेळेची घटना चुकीच्या होत्या, आताच्या घटना चुकीच्या आहेत. तुम्ही जो प्रश्न विचारला की यार एकंदरीतच राजकारण्यांच्या बद्दलचा विश्वासार्हता समाज मनाची कमी झालेली आहे, या प्रश्नासाठी इतकं लंब उत्तर मी दिलं. अच्छा, म्हणजे अलीकडे किंवा पूर्वीच्या काळापासून जे काही चालत आलंय, म्हणजे मताची जी टक्केवारी, आपला मूळ विषय होता की कमी होते लोकांमध्ये राजकीय नेत्यांबद्दल. पूर्वी जो एक आदर असायचा तो आदर अलीकडे दिसत नाही. मताची टक्केवारी कमी होते आणि आपण एकीकडे जगामध्ये आपला देश लोकशाहीवादी देश आहे, लोकशाही प्रगल्भ होती असंही आपण दावा करतो, आणि दुसरीकडे मग कायद्याची अशी तोडमोड केली जाते. नेमकं हे जर होऊ नये असं वाटत असेल तर नेमकं याच्यामध्ये काय घडलं पाहिजे, काय कोणी सुधारणा केली पाहिजे? याच्यामध्ये जनतेने चौकस असलं पाहिजे. राजकारणी लोक आपल्याला गुमराह करतात, आपली दिशाभूल करतात. म्हणजे एकूण तुम्ही सगळ्याच राजकारण्यांबद्दल बोलतात, म्हणजे त्याच्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे आले, सब घोडे 12%. सब घोडे 12%. सगळे राजकारणी गुमराह करतात पब्लिकला. आणि बघा, इतके राजकारणी पंडित जे लिहिणारे स्तंभ लेखक असतील, स्तंभ लिहितात. मला सांगा वागचौरे साहेब, तुम्ही ग्रामीणचे, मी ग्रामीणचा आहे. दादा पाटील तायडे ठरवणार त्याच्या मागचा ग्रुप जो गावातला आहे ते मतदान कुणीकडे करायचं. म्हणजे हा काही राजकारणी हा, याला लोकशाही प्रगल्भ झाली असं तुम्हाला म्हणायचं? प्रत्येकाने आपलं मत स्वतः ठरवलं पाहिजे. ज्या वेळेला माझं मत मी कुठं उमटवलं पाहिजे ही अक्कल मला येईल, त्यावेळेला भारताची लोकशाही खऱ्या अर्थानं प्रगल्भ झाली असं मी नाही म्हणेन, असं सर्वांनी म्हटलं पाहिजे.
असं माझं मत आहे स्पष्ट. बरोबर. आपली अपेक्षा अगदी रास्त आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या मताचं मूल्य कळलं पाहिजे. हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, की जेव्हा मतदार जागृत होईल, तेव्हा राजकीय नेत्यांना सौदेबाजी करता येणार नाही. मात्र अशी परिस्थिती येण्यासाठी अजून आपल्याला एकूण राजकीय व्यवस्था पाहता खूप प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागेल. असं एकूण आजच्या राजकारणातलं चित्र दिसतंय. कारण लोकं भावनिक आहेत. इमोशनल ब्लॅकमेलिंग ज्याला म्हणता येईल, ती सगळ्याच राजकीय पक्षाकडून केली जाते. आता आपल्याला याच मुद्द्याच्या आधारे पुढे जावं लागेल. पुढच्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. आज मोदीजींना देशात जी अपेक्षा होती त्यांना तो प्रतिसाद मिळाला नाही. महाराष्ट्रामध्ये फडणवीसांना फ्री हँड दिलं गेलं. तुम्हाला जे निर्णय घ्यायचे त्या निर्णयाच्या पाठीमागं मोदी आणि शाह भक्कमपणानं उभे होते आणि इतका मोठा भक्कम पाठबळ असतानाही देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात अपेक्षित प्रभाव पाडू शकले नाही. पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांकडे भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटेजी काय असेल आपल्याला काय वाटतं? स्ट्रॅटेजी म्हणायला जर गेलं तर फडणवीसांना ज्या पद्धतीनं प्रचारात नॅरेटिव्ह त्यांच्या बाबतीत पसरवलं गेलं, मी त्यांचं समर्थक म्हणून नाही बोलणार आहे, परंतु मराठवाडा आणि विदर्भ या 2 मागास भागांचा जो अनुशेष आहे, आता अनुशेष तयार होणं ही नैसर्गिक किंवा ईश्वरी दत्त गोष्ट नाहीये. बरोबर. ही महाराष्ट्रात ज्यांनी प्रदीर्घ काळ सत्तेची अंडी उभवली त्या राज्यकारण्यांनी मराठवाड्याचा आणि विदर्भाचा पद्धतशीरपणे अनुशेष वाढून ठेवला. या दोन्ही भागांवर पद्धतशीरपणे अन्याय केला. हे कोणी मान्य करेल? आणि या दोन्ही विभागाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थाने मी शब्द जबाबदारीनं जाणीवपूर्वक वापरतोय. याच्या आधी हा प्रयत्न झाला होता. महाराष्ट्रात युती सरकार होतं 95च्या काळामध्ये. आदरणीय अशोकदादा डोणगावकर त्यावेळेला त्या सरकारात मंत्री होते. त्या काळातही प्रयत्न झाला होता, प्रामाणिक प्रयत्न झाला होता मराठवाड्याचा आणि विदर्भाचा जास्तीत जास्त अनुशेष भरून काढण्याचा. परंतु खऱ्या अर्थानं त्याला गती मिळाली फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये. हे कोणी नाकारू शकत नाही. सरकारी आकडेवारी बोलते. काय काय झालं विधानसभेत, कशी आकडेवारी मागच्या सरकारच्या काळातली शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या ज्या आमदारांनी जे आरोप केले त्यांच्याच पक्षाच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांवर त्यावेळेला, हे तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्राने सगळ्यांनी पाहिलं. आकडेवारी विधानसभेच्या तालिकेवर आपण बघितली. तर फडणवीसांनी जो प्रामाणिक प्रयत्न केला त्या दृष्टीने मराठवाडा आणि विदर्भाने, मी पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्राबद्दल अजिबात बोलणार नाही, परंतु मराठवाडा आणि विदर्भातल्या मतदारांनी फडणवीसांच्या या कामाकडं खरोखर अपप्रचाराला आम्ही लोक बळी पडलो असं मला म्हणायचं. एक दुसरी गोष्ट अशी आहे, EWS द्वारे मराठा तरुणांना न्याय देण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यानंतर आता तो क्रिटिकल मुद्दा आहे, गुंतागुंतीचा मुद्दा आहे काय घटनेच्या तरतुदीमुळे, परंतु आरक्षणाचाही त्यांनी प्रयत्न केला. आरक्षण नवीन जे काही होतं देणं शक्य होतं त्यांनी 10% आरक्षण दिलं. त्या आरक्षणाला ठरल्याप्रमाणे आरक्षण विरोधी लोकांनी स्थगिती मागितली माननीय सर्वोच्च न्यायालयाला, परंतु सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ स्थगिती देण्याला त्याला नकार दिलेला आहे. आता या क्षणापर्यंत ही परिस्थिती आहे आणि या फडणवीसांच्या या प्रामाणिक प्रयत्नाकडे दुर्लक्ष केलं गेलं, त्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्या नेतृत्वावर असं मला वाटतं. 2 मुद्दे आपण या ठिकाणी मांडले. मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष, अनेक वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीनं महाराष्ट्रावर सत्ता केली, विकासाचा अनुशेष शिल्लक राहिला आणि फडणवीस शिल्लक राहिला नाही, ठेवला गेला. ठीक आहे. आणि फडणवीसांच्या काळामध्ये तो अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला, हे आपण ठामपणाने मांडलं. माझा प्रश्न हा आहे की जर त्यांनी मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, तर भारतीय जनता पक्ष मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये अनुशेषाच्या आणि विकासाच्या प्रश्नावर निवडणुकीला सामोरे जाताना मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये दिसला नाही. दुसरा मुद्दा आपण जो मराठा आरक्षणासंदर्भात मांडला की जे 10% आरक्षण देऊ केलं गेलं, हे जे शेवटच्या टप्प्यामध्ये देऊ केलं गेलं, हाच निर्णय जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर सरकारने जर घेतला असता
तर इतकं वातावरण चिघळण्याचं आणि दूषित होण्याचं कारण नव्हतं. जाणीवपूर्वक समाजामध्ये दुही निर्माण करणं, ध्रुवीकरण करणं हा या पाठीमागे फडणवीसांचा हेतू होता का? आपल्याला काय अजिबात नाही. कारण राज्य कायद्याचं आहे, राज्य घटनेचं आहे, घटना सर्वोच्च आहे आणि घटनेतील कायद्याच्या तरतुदीप्रमाणे एखाद्या समाज समूहाला जर अशा पद्धतीचं आरक्षण द्यायचं असेल तर त्याला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मागावा लागतो. त्याच्यासाठी त्या आयोगाला प्रचंड अभ्यास करावा लागतो पूर्ण राज्यभर आणि त्याला तेवढा काळ जाणं अपेक्षित नसतं, परंतु तेवढा काळ त्याला लागणार होता. तो काळ गेला. त्याला तुम्ही कालापवेळ म्हणताय, हे चुकीचं आहे. तेवढा काळ तर त्यासाठी लागणारच होता. तो उलट त्यांनी बऱ्याच गतीने ते घेतलं, बरेच घाईगडबडीत घेतलं, ओढून घेतलं. ठीक आहे. तरी आता हे राजकारणातलं, महाराष्ट्रातल्या राजकारणातलं वास्तव आहे की फडणवीसांच्या नेतृत्वावर इतका मोठा विश्वास टाकल्यानंतरही त्यांना लोकसभेला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकाला सामोरे जाताना महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांची धुरा फडणवीसांच्या हातात राहील का? आणि भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली सत्तेमध्ये येता येईल का? काय वाटतं? यानंतरच्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्राची धुरा सर्वस्वी फडणवीस यांच्यावरच सोपविले जाईल केंद्राकडून, असा मला ठाम विश्वास आहे. एक राहता राहिला प्रश्न, ज्या चुका समजा जे काम केलं त्या कामाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे गेले नाही असं आपण म्हणालात, त्या चुका त्यांच्याही लक्षात आल्या असतील आणि आपण केलेली जी कामं आहे पॉझिटिव्ह, तीही कामं जनतेसमोर योग्य पद्धतीने मांडण्यात आपण अपेक्षित ठरलो की काय, त्यांनी त्याचं मंथन केलं असेल आणि त्या पद्धतीने ते जातील. परंतु निवडणूक भारतीय जनता पक्ष फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच लढेल, हा मला ठाम विश्वास आहे. एक जाताना महत्वाचं निरीक्षण आपल्या समोर मांडू इच्छितो. योगेंद्र यादव जे राजकारणातले एक प्रतिष्ठित नाव आहे, राजकीय विश्लेषक आहेत. त्यांनी असा दावा केलाय की जर 2024च्या निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात लढवल्या गेल्या तर महाविकास आघाडीला 200 पेक्षा अधिक जागा मिळू शकतात. आपल्याला काय वाटतं? अजिबात होणार नाही असं. आता त्यांनी म्हणजे अनेक मीडिया चॅनलनी जे अंदाज वर्तवले आणि अगदी पीके म्हणजे प्रशांत किशोर यांनी जो अंदाज वर्तवला लोकसभेसंदर्भात, त्या सर्वांचे अंदाज फेल गेले. तिथं योगेंद्र यादव यांचे अंदाज अगदी वास्तवाच्या जवळ जाताना दिसले आणि उद्धव ठाकरेंनी जर नेतृत्व स्वीकारलं तर महाविकास आघाडी संयुक्तपणे जर सामोरे गेली तर 200 पेक्षा अधिक जागा मिळू शकतात. हा अंदाज आपल्याला सत्तेच्या जवळ जाताना का दिसत नाहीये? का घडणार नाही असं आपल्याला? सत्तेच्या जवळ जाणार नाही असं मी म्हणत नाहीये, पण 200च्या वर जातील हा दावा 100% फोल आहे. कारण हे योगेंद्र यादवांनी हे जे मत मांडलं याला कारण कसं आहे, महाराष्ट्राच्या आता जो ताजा निकाल आहे, या निकालाचा जो रुझान आहे ते उद्धव ठाकरे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची चिरंजीवी आणि त्यांचा पक्ष ज्या पद्धतीने फुटला किंवा विरोधकांच्या शब्दात फोडला गेला, आधी आपण भरपूर चर्चा केली त्याच्यावर अगोदर, कोण किती धुतल्या तांदळासारखा आहे ते मी तुम्हाला इसवी सणासहित सांगितलं. आणि ज्या पद्धतीने तो पक्ष फुटला किंवा फोडला गेला म्हणा, त्या घटनेमुळं त्यांच्या चाहत्यांमध्ये बाळासाहेबांना ज्यांना जे लोक बाळासाहेबांना दैवत मानतात त्या लोकांच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती तयार झाली आणि त्याचा परिणाम लोकसभेच्या मतदानात दिसून आला. आणि विश्लेषण करताना पुढचं भाकीत व्यक्त करताना हे त्याच्या मागचं हे दिसलं. परंतु मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा परफॉर्मन्स कसा होता महाराष्ट्राने पाहिलेला आहे. त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना ते 2 वर्ष भेटलेले नाही, ते वास्तव आहे. जरी त्यावेळेला कोरोना होता परंतु मंत्रिमंडळाला ते भेटतच होते. त्याच एवढ्या मोठ्या आरोपामुळेच 40-42 काय आमदार बाहेर पडले. ताजा इतिहास आहे महाराष्ट्राचा. या गोष्टीच्या होईल, नक्कीच वापर होईल, त्याच्यावर चर्चा होईल. मित्रांनो, हे होते गंगापूर पंचायत समितीचे माजी सभापती दादा पाटील तायडे. महाराष्ट्रात आणि देशात एकूण जी राजकीय परिस्थिती आहे त्या अनुषंगाने तळागाळात ग्राउंड लेवलवर काम करताना एका सर्वसामान्य माणसाला कुठल्याही पक्षीय भूमिका न घेता एक सर्वसामान्य माणसाला काय वाटतं यावर सविस्तरपणानं आपण त्यांच्याशी आज मनमोकळेपणाने चर्चा केली. त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि मोकळेपणानं त्यांनी आपल्यासोबत संवाद साधला, आपली मतं मांडली. त्याबद्दल मी आपल्या चॅनलच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. नमस्कार.